मे महिन्याचा पहिला आठवडा संपला. अजूनही मार्च व एप्रिलचे पैसे येणे बाकी आहे. मोबाईल हातात घेतला की एकच आज पैसे आले. 3,000 आज आले. नमस्कार बहीण भावांनो, लाडक्या बहिणीच्या खात्याला 3,000 रुपये जमा झालेले असताना अनेक लाडक्या बहिणींना 1,500 किंवा 3,000 रुपये पात्र असूनही यापैकी काहीच जमा झालेलं नाही. तर अशा बहिणींनी काय केलं पाहिजे याबाबत अनेकांनी कॉमेंट बॉक्समध्ये विचारणा केलेली आहे. तर लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे काही सरकारकडून सातत्यानं अपडेट्स येत असतात, तर त्या अपडेटच्या अनुषंगाने लाडक्या बहिणीच्या संदर्भात येत्या 8-10 दिवसात, 15 दिवसात किंवा मेच्या शेवटी किंवा जून महिन्यामध्ये त्यांना परत एकदा सत्यता पडताळणी प्रक्रिया राबवली जाणार आहे सरकारकडून. मात्र त्याबाबतची अधिसूचना अद्यापपर्यंत जाहीर झालेली नाही आणि ज्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत तर त्यांना काय करावं लागणार याबाबतची माहिती सुद्धा आपण पुढच्या एका मिनिटामध्ये घेणार आहोत. तर लाडक्या बहिणीच्या संदर्भात दरवर्षी जसं पेन्शनर असतील किंवा निराधार असतील तर त्यांच्याकडून माहिती मागवली जाते की बऱ्याचदा हयात प्रमाणपत्र किंवा जीवन प्रमाण हे सादर केलं जातं. तसं लाडक्या बहिणीच्या संदर्भात सत्यता पडताळणी ही सरकारकडून जून महिन्यामध्ये राबवली जाणार असल्याचं सरकारी सूत्राकडून सांगितलं जातं. मात्र ही प्रक्रिया जून मध्ये सुरू होणार की जुलैमध्ये होणार याबाबत अजून निश्चित कालावधी ठरलेला नाही आणि अशा स्थितीमध्ये लाडक्या बहिणीला आता ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्याच्यानंतर जर ही ज्या लाडक्या बहिणी या प्रक्रिया करणार नाहीत तर त्यांचे हप्ते कुठलंही कारण न सांगता हे बंद केले जाऊ शकतात. दुसरीकडे अनेक लाडक्या बहिणी ज्या सरकारने जे काही 3,000 रुपये किंवा काही बहिणींच्या खात्याला 1,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, तर याच्यामध्ये बऱ्याच बहिणींना पात्र असून सुद्धा आणि केवायसी करून सुद्धा त्यांचा 1,500 रुपयाचा किंवा 3,000 रुपयाचा असा कुठलाच हप्ता आलेला नाही आणि मग अशा स्थितीमध्ये त्यांचे अनुदान थांबलेले असताना या बहिणींसाठी सरकारने एकतर अंगणवाडी सेविका मार्फत किंवा गाव पातळीवर ग्रामपंचायतच्या मार्फत कुठेतरी याद्या प्रसिद्ध करून नेमका कुठल्या कारणामुळे हा हप्ता थांबवण्यात आलेला आहे किंवा त्यांचे अनुदान बंद करण्यात आलेले आहे. एकतर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही असं कारण सांगितलं जाऊ शकतं. मात्र ई केवायसी या बहिणींची होत नाही, तुमचा आधार क्रमांक ई केवायसीच्या दुरुस्ती यादीत नाही असा त्यांना मेसेज येतो. दुसरीकडे त्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल, नोकरदार असेल, त्यांचं उत्पन्न मर्यादा जास्त असेल किंवा वयाचे काही हे असेल तर अशा बहिणींना कळवलं पाहिजे की त्यांना त्यांचा अपिलासाठी त्यांना हे दिलं पाहिजे की त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे की माझ्या कुटुंबामध्ये कुठलंही 4 चाकी वाहन नाही किंवा माझं जे काही उत्पन्न आहे तर हे याच्याच मर्यादात आहे आणि किंवा माझ्या घरामध्ये कुणीच नोकरदार नाही याबाबतचे आवश्यक पुरावे सादर करण्याची संधी सुद्धा या लाडक्या बहिणींना दिली पाहिजे किंवा तसं कारण सरकारने नमूद केलं पाहिजे. सोबतच ती लाडक्या बहिणीचं जे काही पोर्टल असेल किंवा वेबसाईट असेल तर त्याच्यावर ही माहिती डिस्प्ले केली पाहिजे अशी लाडक्या बहिणीची मागणी आहे. दुसरीकडे लाडक्या बहिणीची अशी पण मागणी आहे की लाडक्या बहिणीचं जे काही वेतन आहे तर ते दर महिन्याच्या 5 ते 10 तारखेच्या दरम्यानच त्यांना वितरित केलं पाहिजे. तारीख निश्चित केली पाहिजे. 2-2, 3-3 महिने प्रतीक्षा करावी लागते. त्याच्यामुळे बऱ्याच चुकीच्या बातम्या येतात किंवा याच्यामुळं पैसे आले किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी त्यांचा वेळ, श्रम आणि पैसा या तिन्ही गोष्टी खर्ची पडतात. तर हे सरकारनं कुठेतरी याबाबत ठोस निर्णय घेतला पाहिजे की एकतर लाडक्या बहिणीचे पैसे 5 तारखेलाच दर महिन्याचे जमा झाले पाहिजे. दुसरीकडे ज्या बहिणींचं अनुदान थांबलेलं आहे तर त्या बहिणींना गाव पातळीवर किंवा त्यांच्या पोर्टलवर त्यांना कळवलं गेलं पाहिजे की त्यांचे हप्ते कुठल्या कारणामुळे थांबवण्यात आलेले आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहा. त्याच्यानंतर कुणाकुणाचे हप्ते थांबलेले आहेत ते कॉमेंट बॉक्स सुद्धा मध्ये नक्की लिहा आणि जर तुमचे हप्ते कुठलंही कारण नसताना थांबलेले असतील तर महिला व बाल कल्याण अधिकारी तालुका प्लेसवर किंवा जिल्हा कार्यालयामध्ये तुमचा तक्रार अर्ज त्याबाबत करा. तक्रार अर्जाचा नमुना खाली आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तुर्तास धन्यवाद.